तुम्ही पहा राजकारणी लोक पहा अख्खं राष्ट्र धुवून खात्यात, पण प्रिय मतदार बंधू भगिनीनच म्हणतात. शिका त्यांच्याकडून शिका. हो, ज्या पोरांना ते प्यायला शिकत असतात त्यांना म्हणतात ते युवक संघटन आहे. शिका त्यांच्याकडून. राजकारणी माणसाकडून काहीच घेऊ नका, पण दोन गोष्टी घेत जा. प्रचाराच्या काळात एकमेकाला लगामा सगळं गोडी लागतात, पण दिवसा रात्री एकाच कोंबडी उकवतात त्यात. शिका. झाली की त्यांची गच्ची दारादारी कधी. आणि आपलं येडं म्हणतं मी त्याची गाडी वाहून जाऊन देणार नाही का. मी आपली अशीच मेली बांधव. हो चला चला, आता करंट लागला तुम्हाला. शब्द रूप रस गंध एवढं झालं, आणि हे झालं शरीर. याचं नाव आहे पाया. कशावरून? ज्ञानदेवे रचिला पाया, उभारीले देवालया. आतापर्यंत कीर्तनात एकच शब्द झाला, ज्ञान देव रचिला पाया. ही झाली इमारत. आता ही इमारत ती टिकेल, पण तिचा पाया ज्ञान आहे आणि कळस वैराग्य आहे. कशावरून? 15 हातावर नंबर लिहून घ्यायचा. अध्याय नंबर 9 सांगतो, घरी गेले उचकीत जा. 15 अध्यायामधली लबाडे हाणतो का पाहून घेत जा. 15 अध्यायामधली 35 नंबरची ओवी, विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. तिचा पाया ज्ञान, कळस वैराग्य, विस्तार नाम. अभंगातला पहिला मुद्दा संपला. आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबारायांचा आहे. समजला प्रश्न. कीर्तनाला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्याला सुचला, दरिद्र्यावाणी बसायचं नाही. तोंड सोडून इथं काही लई दिवस राहायचं नाही. याची काही गॅरंटी नाही. हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला, आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला. तो जर गावाला गेला ॲम्ब्युलन्समध्ये आला तर गेला. काय याची गॅरंटी आहे का? माझी भाषा नाही, संतांची भाषा आहे. शरीर जायचे ठेवणे का धरशी विलासावणे. अरे जाणारच आहे तर चिंता करायला. दुसरं उत्तर, येताना काय अन्न नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. चिंता करण्यासारखं काय आज? येताना काय अन्न नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. बंगला आपण बांधलाय, झोपती सुनन पोऱ्या. आपला मुक्काम जिन्यात. एवढी तर अक्कल आहे आपल्याला. मावदर जिना बांधायचा, हालकटा बांधका कसं बांधला. आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला, काय उपयोग. आपली गुडघी गेले दिंडी निघाली, पडला ओट लिंबा खाली. सांगा देवाला मरता सर. चित्रपट रंगात आला, प्रियशीच्या गळ्यात हात घालायचा टाइम, लाईट गेली. त्यानं रिमोटच आणलं भीतीला. काय एकदा वेळ निघून गेलो काय. जोपर्यंत तुमचा खिस्सा गरम येतो. अहो गडी द्याखणालाय पण गडी नाही, काय उपयोग त्याचा. गडी द्याखणालाय हो, गडी द्याखणालाय पण गडी नाही, काय उपयोग त्याचा. यादी ऐका नीट. साबरीचा वन लावून फायदा नाही. साबरीचा वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड फायद्याचं नाही. आणि ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा नीट ऐका पुढचे 4 वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. कशावरून? 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे का बालकाचे मन का चोरीचे धन. सांगा कीर्तनात बसलेल्या माणसाने 2 प्रश्नाची उत्तर द्या. बसलेल्या कोणत्याही माणसाने मला सांगा का मी पोराच्या हुंड्या पैशावर 1 गुंठा जमीन घेतली, 1 एकर देणार त्याला करबोट. ते पैसे रश्यातच जाणार, खंब्यातून डीजेतच जाणार. आणि कोणत्याही माणसाने मला सांगा का मी मतदानाचे पैसे घेतले आणि स्लॅब टाकला, पुढचं घर मी पुरं करणार, वास्तुशांती फुकाट करणार. बोल. नाही. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे का बालकाचे मन का चोरीचे धन. अरे बाबा, जेवढा आंब्याला बहर आहे तेवढ्या कैऱ्या नाही. जेवढ्या कैऱ्या आहे तेवढे पाड नाही. जेवढे पाड आहे तेवढे आंबे नाही. जेवढे आंबे तेवढे रसाच्या लायक नाही. जेवढ्यांचा रस केला तो खायच्या लायक नाही. काहींचा रस इतका कठीण आहे, जितकी रस तितकी साखर. पुरावा आहे त्याला गाठ्यात, मैराशी फळे. वा, जेवढा बहर आहे तेवढी फळं नाहीत. मग जगामध्ये तुम्ही सगळीकडे फिरलात तर सत्य फक्त हरीच आहे. बाकी काय सत्य आहे? सत्य काय? फक्त हरी. म्हणून पाठ केला जातो त्याचं नाव हरी. रामकृष्ण हरी. आणि जगातले सगळे शास्त्र हरी, वेद हरी, सगळे हरी. आणि भरला घनदाट. काय पाहिजे त्याला जगात? बाकी काय सत्य आहे? काय चिंता करून करायचंय? हे तुम्ही मी रात्रंदिवस लबाड्या करून इस्टेट कमावली, काय मागच्याला घेणं? बरं किती कमवाल? 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात. 4,30,000. पार्टी काय दुबळी होती?
80,000 बायका होते, 1,00,000 पोर होते, 1,25,00,000 नातू होते, 1,25,00,000 पंतू होते. सप्तकोटी घरे कांचनाची होती, 7 लक्ष तांब्याची होती, 7 लक्ष काशीची होती. आणि पुरी लंका मेला रावण. 1.5 एकर का वाल्यानं काय येड्यावानी करावा मग मेला महाराज. पण प्रसंग आहे का, रावण मेला जाऊ द्या, पण बिचाऱ्याच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नव्हता. सोन्याची लंका मणी नाही, तो टन घातला असता ना, टन 1 टन जरी सोनं घातलं असतं रावणाच्या तोंडात तरी जमलं असतं, पण मणी नव्हता घालायला. हो 1 मिनिट, मणी नव्हता. पण पुढची गोष्ट पुरी करून घ्या. पण नगरीतली माणसं सोनं काढायला गेली लंकेतलं. हनुमंतराय हजर होते तिथे, तो गडी नंगाट होता. ते सांगितलं सोन्याला हात नाही लावायचा, ही लंका विभीषणाची. मी हजर होतो, मीच रामाकडे नेला होता विभीषण, आणि माझ्या हातानं गण लावलाय विभीषणाला. रामानं लंका विभीषणाला दिले. मी एकदा ही जाळेले, तुम्ही हात लावून पहा काय घालात पहा. नको 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 म्हणल्यावर मिळाली नाही लंका. महिला मंडळ स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र मंदोदरीने बाहेर काढलं महाराज. काय दिवस येतात माणसात महाराज, काय दिवस येतात. पाया पडून सांगू कीर्तनातलं पहिलं वाक्य, तुमचा आजचा दिवस चांगला आहे ना, तेवढा मजेत घालवा. उद्याचा दिवस चांगलाच असेल असं नाही. यावर तुमचं मत काय बोला जा. आजचा दिवस घालवा मजेत. मंगळसूत्र काढलं महिला मंडळ मंदोदरीनं, आणि मंगळसूत्राच्या मधला मणी काढायचा आणि नवऱ्याच्या तोंडात घालायचा. बायको कोणची, रावणाची. सोनं किती होतं, लग्न लंका सोन्याची, पण काय काढायची पाळी आली, मणी. 1 मणी. हनुमान आला म्हणला जा कोंडा, हाय काढायचं नाही का, हा तुझ्या बापान देईल याचा कुठे. कवडी गेली नाही. लाल कांद्याचे पैसे झाले, सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. सुनबाई म्हणली मा पाय लागला, ट्रॅक्टरच आला. आता तो पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली. 2 भाऊ वायले निघले, थोरल्यानं JCB घेतला. JCB धाकटा मोरीत आंघोळ करीत होता. बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर, आणि त्याला म्हणली पाय पाय पाय. एकत्रपणा ढापलं ना, आता बाहेर काढलं. तुम्हाला पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना, गाराखलं. एवढा मोठा लंकेचा रावण, म्हणून चिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. आणि चिंता करायला आपल्या हातात काही. एवढे आंदोलन झाले, मोर्चे झाले, मग आपली केस का पिकली, घातलं कोणी आंदोलन. नैसर्गिक गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. उत्तर सांगू, फाल्गुन महिना आलाय, 2 दिवसावर होळी आली. फाल्गुन पौर्णिमेचा चंद्र जमिनीवर पडला का जमिनीतली ताकद वाढायला सुरुवात होती. कधी ध्यानात, मग ज्यावेळेस बागायती जमीन नव्हत्या, कोरडवाहू शेती होती, तेव्हा लोक होळीला बैलांकडून शेती नांगरून ठेवायची का, खालची ढेकळं वर आली का तेव्हा सूर्यप्रकाशाची किरण. कारण माहिती का, तेव्हा वसंत ऋतू येणार आहे. आणि वसंत ऋतू जेव्हा येईल तेव्हा ऐका नीट, वसंत ऋतू जेव्हा येईल तेव्हा प्यायला पाणी नसलं तरी चालेल, वड्याला पाणी नसलं तरी चालेल, पण झाडाला पालवी फुटल्याशिवाय राहत नाही. हे शास्त्र ज्ञानोबारायाने 700 वर्षापूर्वी 13व्या अध्यायात लिहून ठेवलं. वसंताचं रिझवणे झाडाचे सांजेपणे. वा, ज्ञानोबा म्हणले वसंत ऋतू आलाय, आता आंब्याला बहर. तिथे काय मीटिंग घ्यायची आणि माणसं म्हणला आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमला. आपण बांधला, सासरवाडीचा आधार होता. साडूचा ऍक्सिडेंट झाला, मिवणीला कोणता आधार नव्हता. आपण बांधला, आपल्या बापाला नाही जमलं. मग ऐकणारी माणसं विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं. चिंता करायचीच नाही ना महाराज. कशावरून चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच आहे. देखवी ऐकवी चिंता करायची नाही. अभंगातले 2 मुद्दे संपले. 1 ज्ञान देव, फायनल करून घ्यायचं, पुन्हा डोकं नाही लावायचं. 2 चिंता करायची काही कारण नाही, कारण सगळं देवाच्या हातात आहे. अभंगातला 3रा मुद्दा सुरू झाला. आज कैलासवासी सौभाग्यवती सुनंदा शांताराम बांगर यांच्या 5.5 महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या कुटुंबामधील दुःखद प्रसंगाला जमलेले आपतेष्ट मित्रपरिवार, गायक वादक गुणीजन, माईक सिस्टीमवाले, स्टेजवरील उपस्थित मान्यवर गायक वादक सगळ्यांच्या सहकार्याने त्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या कीर्तनाला सुरुवात.
तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत दोनच शब्द झालेत कीर्तनातलं. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे आणि सगळी उत्पत्ती स्थिती देव आहे, चिंता करायचं काही कारण नाही. मग ह्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना 5.5 महिन्याचं म्हणजे प्रथम पुण्यस्मरण म्हणा, श्राद्ध म्हणा, याच्या कीर्तनाला सुरुवात. आणि त्या कीर्तनासाठी घेतलेला अभंग ज्ञानोबरायांचा आहे, कडवे 4 आहे. अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याच्या अगोदर 2 प्रश्न तुम्हाला विचारतो, उत्तरं द्यायची जायची. समाजामध्ये 2 प्रभाव आहे, एक आहे एक नाही. एका वर्गाचं म्हणणं आहे श्राद्ध घालूच नाही का, होऊन गेले दिवस, मेलं म्हणजे गेलं, अशी एक अवलाद आहे. एक असं आहे घातलं पाहिजे. आता दोन्हींचे प्रभाव सांगतो तुम्हाला. श्राद्ध घालूच नाही हा माणूस सत्तेनं, संपत्तीनं आणि पैशानं, अहंकारानं ग्रासल्यामुळं तो धर्मद्रोही आहे. याच्यावर तुमचं मत? तो धर्मद्रोही आहे, त्याला ती गोष्ट मान्य नाही. कारण त्याच्याकडे ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा त्याला ग आहे. आणि ग कधी माणसाला शास्त्राकडे येऊ देत नाही. झालं पाहिजे. एक वर्ग म्हणाल घातलंच पाहिजे का, अरे बिचारीनं मला 9 महिने कुशीत ठेवलं रे, 3 वर्ष दूध पाजलं रे, मग जातील 5-50 हजार, पण बिचारीनं आयुष्यभर आशीर्वाद तर दिलाय, माझ्याकडून अन्नदान घडेल, माझ्याकडून ज्ञानदान घडेल, आणि बिचारी माझी आई स्वर्गात सुद्धा मुक्ती मिळून आनंदाने राहील, मी तिच्यासाठी का घालू नये. हा वर्ग सात्विक विचाराचा आहे आणि एक वर्ग तामस विचाराचा आहे. आणि तामस विचाराच्या लोकांची संख्या वाढली. 10वा सुद्धा आता लोक 10व्या दिवशी घालायचं नाही म्हणले, मग 5लाच उरकून घ्या. इतकी भिकार अवलाद पैदा झाली. मग का रे बा म्हणे भाऊबंदाची लग्न आहे, करा. मग 5व्या दिवशी जर तुला 10वा करायचा आहे तर तू 4.5 महिन्यात बाहेर का आला नाही? तुला घाई होती ना. बिचारीनं रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढं केली, स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडून मुलं बाला मोठे उभे केले, तुम्हाला थोडेसे पेमेंट वाढले, सासरवाडी थोडी चांगली मिळाली, हलकट माणसं तुम्हाला मानायला लागले म्हणजे तुम्ही शास्त्र सोडून द्यायचं. थोडंसं समाज मानायला लागलं म्हणजे गेलं शास्त्र बॉम्बाला, मोबाईल सगळं. हा समाजाचं काय घेऊन बसले? तुमचा खिस्सा गरम येतोवर हे जग आहे आणि तुमच्या मनगटात ताकद येतोवर हे जग आहे. एकदा गुडघे टेकल्यावर तुम्ही रामराम घालून पहा कोण कोणाचं आहे. अरे फक्त म्हणायला झालं मग मला 5 वाजता लोक फोन करतात, प्यासाठी करतात, हरिपाठासाठी थोडंच करतात. पुढं बसायचं मग असं असं चालतं का? तासाच्या बाहेर पडलेलं बी कॉल पाया तकलीफ करतं, पण पोसात लई. माझी भाषा थोडी जे मुडाहुणी बीज काढले, निर्वाळी भूमी पेरले, ते सांडी विखुरी गेले, ते काही शास्त्रात पाळायचं नाही असं नाही. सुधारले लोक, सुधारले. आता लोकांनी एक नवीन शब्द काढलाय, जग बदललं. काय डोंबलं बदललंय? धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारली लोक. बावळ्याचा बाजार नाही तर गड्यानी मिशा काढायच्या आणि बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, गड्यानी बुटं घालून जेवायचं, पूर्णी पोरांचे कपडे घालायचे, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायचे, बापाची जमीन इकायची आणि माझी हाणायची. सुधारलं जग, सुधारलं. आतली चड्डी नाही काय ना, 6,000चा मोबाईल आहे हातात आणि आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना आतूनही मोकळा, कायम रेंज मध्ये, कधीच कवरे क्षेत्राच्या बाहेर नाही. सुधारलं जग. सांगा मला, कीर्तनात बसलेले सगळे पुढारी लोक, तुम्हाला जर वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला रिबीन कापाय बोलावलं, तुम्ही भाषण काय करणार? तुम्ही म्हणणार का याची भरभराटी हो? तुम्ही म्हणणार का ही काळाची गरज आहे? तुम्ही म्हणणार का हे विकासाच्या दृष्टीने उचललेलं ठोस पाऊल आहे? वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करा सगळे पुढारी, जितक्या जोरात सुरू केला तितक्या जोरात बंद करा. आपल्याकडे वृद्धाश्रम असावा. 9 महिने तिने कुशीत, कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापाला भाकरी नाही, काहींचे कुत्रे गाडीत हिंडत, त्यात कुत्र्या बरोबर, काहींच्या बायका सासरेशी बोलत नाही, टॉमीशी बोलती, टॉमीशी, कुत्रेशी गप्पा हाणती. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्पा जायचा, फुल टाइमपास होतो. सुधारले लोक. एक वाक्य ध्यानात ठेवा, ज्या दिवशी आईच्या गालावर हसू राहील, बापाच्या चेहऱ्यावर समाधान राहील आणि प्रत्येकाच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल आदर राहील, त्या दिवशी जग सुधरेल. काय धर्म कळला आम्हाला? शिवजयंतीला 90 हाणायची, शिवजयंतीला 90. शिवाजी महाराज की जय भोंगळा करून हल्ला पाहिजे. नालाय. धर्म पाळायचाच नाही, फक्त घमेंडीत जगायचं. पाया पडून सांगू, घमेंड कशाची करा, लय दिवस टिकत नाही. तिला काही काळ आहे, तेवढ्या काळापुरती ती चालती, जिरती जिरती जिरती.
2 वर्षापूर्वी आपल्याकडे जागेवर डाळिंब होतं 1200 रुपये 2000 रुपये जाळी. माणसंच भांगावली. एकादशही नाही सोमवारही नाही. कायम डोळे लाल. बायकोला स्कूटी पुरीला लुना. बापन पोरं धाब्याव डोळे लाल. देवाने मीटिंग घेतली. यांना आकळवलं पाहिजे. मग देवानं तेल्या नावाच्या रोगाला फोन केला. खंदूनच टाकले. स्कूटी गेली. उरली होती तारत्याची क्वार्टर प्याला मोकळा झाला. गावात लोकांची लग्न मोळ. देव येतो. जेव्हा 5000 रुपये कांदा होता मागच्या 15 तेव्हा आपली चिंगळी होती. लोकांनी 5000 घेतली तेव्हा आपण चिंगळी उजळत होतो. आता चिंगळी फुगली तर 1500 रुपये आले. आता तो 700 रुपये होईल तेव्हा आपला कांदा वापस सोडून बाहेर येईल. काय उपयोग त्यात. देव येतो महाराज. असं नाही चालत. घमेंड लय दिवस नाही चालत. जगाला प्रकाश देणारा सूर्य आहे. राहू केतू एकत्र आला तर त्याला सुद्धा ग्रहण आहे. जगाला शीतल करणारा चंद्र आहे. एक वाक्य सांगा. ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो. भाषण करून देख सुधारणार नाही. इंग्रज गेल्यापासून भाषणं चाललीत. शेवटी ऐकायला लोक येईना. आता रोजाना आणावं लागायचं पहिल्या. मग आता सभेला येणारी लोक काय त्यांना पिकअपचं भाडं द्या, रस्सा द्या, खांड द्या, जुला भाऊ द्या, मग येऊन बोखंडी बसू द्या आमच्या. ते भांबेल. आता एवढी लोक सभेला आणायची असती तर 5 लाख लागले असते. आणि गप्पा सोया 400 पोलीस लागले आले असते. ओ संप्रदाय तो संप्रदाय ती कुठं चालत असतं मला. 10 लाख लोकांमधल्या माऊली सोहळ्यातल्या लोकांना कोणीच पत्र देत नाही. पण अष्टमीला आळंदीत हजर आहेत. 15 लाख 20 लाख लोक कोणी आमंत्रण देत नाही. पण 3 तारखेला बीजेला 11 वाजेपर्यंत दिहूत मंडळी हजर. त्याला काय सांगायची गरज आहे का. भाड्याला पैसे नाही कुणाच्या गाडीवर येईल. एकट्या गाडी आहे येताना मी दुसऱ्या गाडीवर येईल. नोडे पैसे ना असू दे मी हात करून येईल पण देहूपर्यंत जाईल. नाही ना माझ्या जेवायला आज आणणं. अरे मला स्वयंपाक नाही होऊ दे. तिथे जर गेलो ना वैकुंठ गमन झालं ना कुणाची तरी पंगात मी जेवणार आहे. मला न स्वयंपाक नाही झाला नाही होऊ दे. काय स्वयंपाक. बायको म्हणते 2-3 भाकरी एखादी भाकर बांधून न्या. काय नको. 12च्या आत जर मी तिथे गेलो नाही तर बीजेला जाऊन काय फायदा. मग मी 10:30ला जरी गेलो ना अगं कीर्तन संपलं तिथं बीज झाली ना पंक्ती घालणाऱ्यांची गर्दी आहे. फक्त जेवणारे पाहिजेत. हे जुनाट जुगादीचे नाणे. हे बहुत काळाचे ठेवणे. हे काही कोणी उठायचं. आणि ही वादाचे जे मुद्दे तयार होतात ना वादाचे हे कमी बुद्धीच्या माणसांची कामं आहेत. याला समाजाने लय मार्केट नाही द्यायचं. हे समाजाने उगाच कोणालाही बोखंडी नाही घ्यायचं. काय उपयोग नाही त्याचा. आता हे मागच्या आठवड्यात जे शिवाजी महाराजांचं झालं ना याला मीडियावाल्यांनी पत्रकारांनी एवढी किंमत द्यायची काही गरज नाही. काय उगाच काय. आणि त्याने होतंय काय मारा. आणि ही जी माणसं असतात ती अभ्यासपूर्ण नसतात. समाजात चांगलेलं बिघडून द्यायचं एवढं त्यांच्या डोक्यात. त्यांना काय तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले का. अशी 100 जण भुकू द्या ना. 900 तर आपल्या पॅनलचे आहेत ना. मग ते 900 फुकून काय करतील. त्या 900 मध्ये 900 ताईट आहेत ना. मग 100ला काय मार्केट द्यायची गरज आहे. आपले लोक तो असं मला थोबा मग पाहूच ना कोण तिकडं. उसावर वाल वाढल्या ना उसाला फरक आहे का. उसात वाल लावला उसात फक्त गुंड हळलाय उसाला मग काय गोडी कमी झाली का. आणि किती दिवस टिकतो वाल. 2-3 महिने झाले आला खाली. मग वारकरी संप्रदाय हा ऊस आहे आणि बाकी किती भुका वाल आहे. त्यात काय सोनाराच्या दुकानाच्या शेजारी बिळीवाल्यानं दुकान सांडलं. सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम होतो. हो ते सोनाराचं काही झालं तर 30,000 फीट आहे. याचे 30,000 वाला पिढी जाईल. याच्याकडे काय एक मिळालं कांदे कापू कापू एक मिळालं लिंबू पिळू पिळू. बरं खाणारं गिराईक काय लय फुगीर. मटकी टाक कांदा टाक लिंबू पिळ मिरच्या दे लिहून ठेव. लिहून ठेवून मागायला गेला का. माणसात पैसे मागितले नाही देणार गेला उडत. माणसं माझ्याकडे मागितले भेळीचे पैसे माणसात उडत गेला. काय करायचं कर. नाही देत मागचे नाही आजचे नाही. तो वारकरी संप्रदाय हे त्याचं असं चालत नाही. 3 गोष्टी आहेत. सध्या मुलीच्या बापासमोर 3 प्रश्न आहेत आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे.
पुरीच्या बापापुढे सध्या 3 प्रश्न आहेत. सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही. ते रिक्षात टाकून आणावं लागत. हे 3 प्रश्न पोरीच्या बापापुढे. आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे, कोणची का मिळालं. एवढा वळू पिवळा होऊ द्या, कोणची का मिळालं. भले तिला 2 पोरं का असं सांभाळू बाबा. आता काय करत टाकून दिलेल्या पोरी सुद्धा या 2 वर्षात लोक धनाधन करायला लागले. तर काय करतील काय. बरं बापा पुढे असा प्रश्न आहे, हा सांड जर पिवळा केला नाही हा काही करीन ना. याला पाहिलं डीजेला घाम येतोय, धडधड करतोय डीजे. नाही 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 नाही. एक ओवी 16व्या अध्यायात, शास्त्र म्हणाल ते सांडावे आणि राज्यही तृणमानावे. ते असं नाही चालत मला. हा चला पुढं. मग माझ्या तोंडातल्या उत्तराचं उत्तर समर्पक झालं. श्रद्धा घातलंच पाहिजे, त्यासाठी घेतलेला अभंग आहे. अभंगाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाल चाललं काय, 3 शब्द झाले. आता 14 शब्द श्राद्धाला सुरुवात. फक्त फटाफटा अभंगाचा सरळ अर्थ सांगतो आणि अभंगात नेऊन घालतो. हे साते, साते याचा अर्थ बाजार. दुडीवर दुडी गवळणी साते निघाला. तुम्ही बाजारला आलात तर देव आपला करा, नाही जर केला तर संसार लयाला जाईल. आणि कोणता संसार हा नंतर सांगू. गायक वादक मंडळी ध्यानात ठेवा, कुणाचे मायबाप नाही आहे, कौनाचे मायबाप. कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोजन. आता तुम्ही मला 3 प्रश्नांची उत्तर द्यायची, म्हणजे पटापटा बोलत. बायको सुरुवातीला होती नाही, मधी आहे, शेवटी नाही. बायको सुरुवातीला नव्हती, मधी आहे, शेवटी नाही. नाही शेवटी काय नाही, शेवटी बायको नाही, काही नाही. आपण आपली खाट आणि करेल कर्म. काय केलं म्या, काहीच नाही केलं. तो जे केलं ते कोणीच केलं नाही. तो 80,000चा तमाशा गावात सुईचा होऊ दिला नाही. आणि सप्त्याक कधी डोकून पाहिलं नाही. मग गावात सप्ते करायला त्रास होती, जत्रा करायला नाही होत. सप्त्याची मीटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो, करायचं आहे का यंदा. हा मग मागच्या हिशोबाचं बोला. मी एक म्हणलं, तुम्हाला मागचं काढायचं आहे का. सप्ताह गेला उडत. हे बाया वया. आणि जत्राचं कसं आहे, हे बा पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देती नाही, तमाशा यंदा आणायचा नाही. चव जाती गावाची. उठला एक जण कोपऱ्यातून, का नाही आणायचा बा. आपल्या पांढरीचा नियम आहे, बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही. मग पहा, चांगलं सांगणं आपलं काम. लोक म्हणले पैशाची अडचण येते, 100 जास्त काढा पण बाई आली पाहिजे. 80,000 तमाशा आणला गावात. आपल्या गावचे 5-25 सांड, शेजारच्या गावचे 5-25 वळू. ती मंडळी वाजली का गोळा होती, ती बोलवाय नाही लागत महाराज. तुम्ही पहा महाराज, हळदीला 100-200 लोक, साखरपुड्याला 100-200 लोक. पण नवरदेव मिरवायला निघायचा टाईम, कुडून पोरं येतात. 10 मिनिटात गँग तयार झाली. तमाशा काही सोयीचा होऊन देती नाही. बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव. मग ज्याच्या ताब्यात वय येते, माईकवर बोंबलं तर शांत बसा. गावची इज्जत घालू नका, मोठ्या कष्टानं बाय आणली. त्याच कार्ट खालून म्हणतो, वन्स मोर शांताबाई. हा लगेच म्हणतो, कोणचं बॉम्ब आणलं. लोक म्हणले तुझंच आहे. माझं, ते माझं असू शकत नाही. लोक म्हणले नाव आहे बा तुझ्या. मग पाय काय. बरे तू माया बोटक बाजा ना, इकडे बोट दुखायला लागलं. तू पाय ना, इको दे जायचा. काय का कीर्तनाला आलेल्या सुना, हा जरा भान ठेवा, भान. तू काय 7-8 ताटल्या 2-4 थांबे इकडे घेऊन आली, म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली काय. 4-4 गुरुवार करते, सासरा उपाशी मारी ती. आणि इकडे बचत गटात भाषणं जोडी ती, म्हणजे लय शहाणी झाली तू. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बगलात कुशिड्या झाल्यात. आणि इकडे उद्यापनाला भजी काढी ती. जरा सावध व्हा. सासू सासऱ्याची इस्टेट आणि एक धनात ठेवा सुना. तुम्ही त्यांचा किती छळ केला, एक दिवस तुमच्यावरती वेळ आहे हे विसरू नका. हा तुम्हाला वाटतं बा आमचा नवरा आमच्या ताब्यात आहे, थोडा काळ येतोय बी. तुमचा नवरा जे आज तुमच्या अंडर आहे ना, ते भंगार, ते त्याचा पोऱ्या त्याला हानीत नाही तवर मग तो आमच्या ताब्यात येणार. चालला
त्याच्या पोरानं त्याला रेटावला का आमच्याकडे येणे करी फेट आलाच, झालाच बाबा, झालाच टाळ करी. मग हा सगळा माल कोणा घेतो? हा, लई दिवस नाही येऊ नको, लगेच बायको घे बर. मग आता तू 48ची अगरबत्ती कुठं लावतो बावळाटा? 48 टाके मार्ग पडले नुसते बँडवाले थकीतो, तुला कोण बायको देत? आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे, फक्त मामाची आणि मामीची पूजा करणे, दुसरे कोणच्या नाही लागायचं नाही. आता मामाच पांडुरंग आणि मामीच रुक्मिणी, कायच बायको आली आता. मामालाही असली तर ठीक, नाही तर मी आला यायची. काहींच्या मामाच्याही लग्न होईल नाही, तो काही एक तमाशा आहे का? मामाच मोकळा हिंडतोय का? असं का आलं? माणसं नुसते घराने लग्न बायका करता बायको मिळणार नाही. तिसरे वाक्य घडणार आहे. चौथं वाक्य काय घडणार आहे ऐका. सगळी जनता परत शेतीवर येणार आहे. तुमचं काय मत आहे? कंपन्यांचं जवळजवळ ते आले पिठलेव, आता ते रसावतून द्यायला लागले. आता पिठलेवाली सकाळी वल्लन संध्याकाळी कोरडं. सहकार क्षेत्रातल्या नोकरीवाल्यांवर दबाव आहे. आता ते उगाच पोटासाठी करतात, नाही तर कवा साहेबाचा फोन येईन. आंघोळीला घुसला साहेबाचा फोन आला, तो अंडरपॅन्ट गावात गेला. यांच्यावर दबाव आहे. म्हणजे सर्व्हिस हा विषय मिटला. आता सगळी लोक परत कुठे येणार आहे? शेतीवर. आणि पाया पडून सांगा, 2-3 वर्ष थांबा, शेतीला सोनेरी दिवस येणार आहे. आणि आजही शेतीवर सोनेरी दिवस. आता फक्त शेती का परवडत नाही याचे 2 ते 6 कारणं सांगतो तुम्हाला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. जर कीर्तनात बसलेला म्हणा ना कोणी शेती परवडत नाही, या कानपट्टी ठेवून द्यायची पहिली. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडत आहे. जो फक्त घरात व्यसन नको आहे आणि कामाचं एक मत पाहिजे, शेती कधीच तोट्यात येऊ शकत नाही. तुमची ॲव्हरेज काढायची दानत आहे का? एकरमध्ये 1500 जाळ्या काढा तुम्ही, 100 रुपयाने टमाटे जाऊ द्या. 1.5 लाख रुपयाचे टमाटे झाले. लाख खर्च, 1.25 लाख, 25 ते फीट झाले. मग तुम्ही 500 जाळ्यांवर जर धाब्याची उधारी 900 जाळ्यांची करता, तारी इकून मरतो का तू? असं कुठं जमल? शेतकरी वर्गाचा हाच मोठा प्रॉब्लेम झाला आहे. एक तर मजूर मिळत नाही, घरात माणसं नाही, आणि शेती का परवडत नाही याला 6 कारणं आहेत. 1, वारंवार त्या जमिनीत तेच पीक. गॅपच द्यायचं नाही. त्या जमिनीची ताकदच संपली हो. ऊस नावाची वस्तू 18 महिने राहती, तुटून गेले आणि त्यानं फक्त रोटा मारला आणि परत सरी पाडली. 32 महिने वावर गुंतून ठेवलं त्याला. कशाला शेती टिकत? वारंवार त्याच जमिनीत तेच पीक. 2, 100% शेतकरी तणनाशक वापरतो. टाटा मेट्री, निराया कत्तर, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश. बरं, काही औषधं इतके पॉवरफुल आहे महाराज, माणूस बांधाला औषध मारून गावात जाईपर्यंत बांध जळवते माझं. आणि जिथं तुम्ही औषध मारता ती जागा फुसफुशीत वेळ राहते पहा कधी बी. मग आता त्याच्यामुळे जमिनीतले क्षार जात नसतील का? दुसरं कारण. तिसरं कारण, शेतकरी जर पाणी भरायला गेला, वाफ्याला वासनाच ठेवत नाही, फोडूनच भरितो त्याला. त्याच्या पिकाला लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाणी. चौथं कारण, शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याची कुटुंब वाहिली निघल्यामुळं जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं आणि शेतीला बांध नसल्यामुळं झाडं राहिली नाहीत. आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळतच नाही. याच्यावर तुमचं मत काय? आणि 5वं कारण, शेतीला गाय आणि बैल सगळ्या शेतकऱ्याच्या दारातून गेल्यामुळं शेणखत हा विषय राहिला नाही. रक्त सलाईन भरून आलेलं रक्त वेगळं आणि भाकर खाऊन आलेलं रक्त वेगळं. आता हे तुमचं अमोनियम सल्फेट, युरिया, 10-26-26 ही जी खतं आहेत ही सलाईन आहे, पण शेणखत हे ओरिजिनल खत आहे. शेतकऱ्याच्या घरात शेतीला शेणखतच नाही, ठेवायचंच नाही. कुत्रा ठेवायचा दारात, बोर्ड लिहायचं कुत्र्यापासून सावधान, पण कंसात लिहायला पाहिजे आतले का बाहेरच्या. आताही कुत्राचे. हां, आणि ह्या 5 कारणामुळे शेती तोट्याते. तुम्हाला पटो नाही तर न पटो, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आणि दिवस कशाला येणार आहे परत शेतीवर? तुम्ही आलात तर एक करा ना. काय साते याचा अर्थ बाजार.
बाजारला आलात तर देव आपला करा. महिला म्हणलं अय तुमची आई जिवंत आहे ना? आई जिवंत आहे ना? आहे ना? आई जिवंत आहे ना तुमची? आहे ना? तिला कधीही भेटायला जा. तुमची पिशवी रिकामी नाही येणार. कवठं येतील, बोरं येतील, जांभळं येतील, चिचुके येतील, हरभरे येतील, पण तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धूर निघू द्या, पिशवी नाही न्यायची, पर्स न्यायची, पर्स. आता उत्तर द्या महिला मंडळ, तुमची पिशवी भरून देणारी कोण आहे? आई आहे, बरोबर आहे ना? आता लबाड नाही बोला बरं का. सणासुदीचे दिवस आहे, मी तुमच्या मुलासारखा वळी आली. आता फक्त तुमच्या पायाला हात लावून सांगतो, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. तुमच्या मुलासारखा आहे मी. तुम्हाला कधी असं वाटलं का तुमची आई मारावा? नाही ना? नाही ना? लबाड नाही बोलायचं बरं का. तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? मग तुम्ही ज्याच्या पगारावर उड्या हाणता त्याला आई असेल ना? म्हणजे त्याची उलथावा तू ही जागावा. देव लय भारी आयडिया करतो, त्याची ठुतो. किती लबाड लोक आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, पोरगी नवऱ्याच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का? जबाबदारी आमची संपली, तू तुझा संसार, कष्ट करायचे, तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकेन, आई म्हणायची. आता या 2-4 वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला? एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. पा दरिद्री 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती पण दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला, चालली थोबाड वाशीत. तुला काम नाही काय तिकडे? कांद्यातलं गाबा का मर ना, का दुसरीची घरं बिगडी ती? ऐ ऐ जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावरही लिहून ठेव, आज वर्षानंच तुझं श्राद्ध येणार. कशावर लिहि, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, जो तो भोगील. चांगलं करणं आपलं काम आहे. विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे. ती मिरचीला गेलंय तिखट झालंय, कारल्याला गेलं कडू झालंय, उसाला गेलंय गोड झालंय, पाण्याचा काय दोष आहे? आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे. काही मडके तर हंडीला गेले, काही दहाव्याला गेले, काही म्हाताऱ्याला घेऊन गेले. कुंभाराचा काय दोष आहे? ज्याचं त्याचं प्रारब्ध असेल तसं तो भोगीन. आणि तुम्ही प्रारब्धच बदलवायला निघाले पोरीचं. महाराज 10-10 लाख रुपये घालून सुद्धा पोरींच्या आयाने पोरी नांदू दिल्या नाहीत. घेऊन आली, मला काही जड नाही म्हणली. जड नाही तुला कळलं ना? तिने सुना आल्या, मग आली आमच्याकडे तुळशीवाली. प्रस्थान कवाय म्हणते? प्रस्थान प्रस्थान कवाय? आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात आहे, लांबलं काय ना बाई. जम्बूक करी, ज्यानं बायकोच करेल नाही ना, बायको तो पोर आहे ना महाराज, कोणाला बोलून देत नाही. बायको करू दे, अशी नीट करून टाकीन बायको, आपल्या पुढं नीट करीन, गपचीप बस. असंच म्हणायचा तो बाप भाऊ. तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं करायला गेला भाऊ. ती इकडं झिरवती का? जिला सुन नाही ना एकही, ती तटला कळ्याच फोडू देती नुसत्या, कोणाला बोलून देत नाही. माझ्या डोळ्यात देखत आणायची, माझ्या डोळ्यात देखत आणायची. अण्णा आण ग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही. वैशाखात सुन आली का जास्त तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, तुला अजून माहीत नाही. जिची थोरली सुन आली तिच्या धाकट्या पोराला पाहुणे आले आणि ती म्हणते यंदा नाही, दिवाळीनंतर पाहू. पहिलीनंच एवढी जी रावली. माझी भाषा नाही, मी ओव्यांप्रमाणे तुम्हाला पाठपर्यंत देणार. हो, जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानना. कोल्याची कुई फक्त वाघ दिसेपर्यंत सिंह दिसेपर्यंतच चालती. काही लय दिवस चालत का? हाताने इज्जत घालायची. संसार एवढा नेट लावून कायला करायचा? काय मागच्याला घे नाही. आता हे मी 3 करतो रोज, हलक्या हाती 3, जवळ काढलं चौथे काढतो. 3 तास मग माझे नुसते माईकला लागू लागू होट सडले वारा नसतं. नाही माईकला लागू लागू होटच गेले, नुसती होट आतून लाल लाल जर झाली, नुसती आदळून 6 तास बोलतो रोज.
मग आता महापोरे म्हणणार आहे का माझ्या बापाला लई कष्ट केले? तो म्हणणार मजा आणलं त्यानं, रोज 3 गाव हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर, यांना काय केलं? नाही महाराज, आपणच सावध व्हायचं, लोकांना नाही सांगायचं. आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर. काय मत आहे तुमचं? ज्या दिवशी आपल्या पोऱ्याच्या तोंडाचा वास आला ना कोठ्याचा, त्या दिवशी कष्ट बंद. का करायचे? भजन नाही करायचं, दिंडीला पंगत नाही घालायची, या नालायकांसाठी बांध कुरकुरू जमीन वाढायच्या, नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या, चिंगड्या खाली घालू घालू गोण्या टाचायच्या, आपण पाणी मारून दूध विकायचं नाही, या नालायकांनी पाणी टाकून प्यायची. कायला कमवायची? काय कामवायचं? काम राहिलं शिल्लक भारीत भारी टी व्ही घ्यायचा, बायकोला भारीत भारी गजरा घ्यायचा, 1.5 किलोमीटर वास गेला पाहिजे असा बायको डोक्याचा नसता, भारी गजरा आणायचा, बायको चांगली ब्युटी पार्लरला न्यायची, मस्तपैकी मधल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची, मस्त एक हात बायकोच्या गळ्यात, मस्त मालिका पाहत बसायचं. बस पोरे म्हणणार असं का केलं भाऊ? मी पेरलं एक, उतारलं दुसरं, आता मला मशागतही करायची नाही, वावरच खाट ठेवायचंय, तुला काय करायचं? कमीत बसायचं येड्यावानी, कमी. महाराजांची भाषा नाही. महाराज अंतकाळीचे कोणी नाही हो, आपण फक्त आपल्या पुरते. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, काय बोंबलं ती बाई, काय थोबाड झोडू झोडू रडती बाई, देवान तुझी रान रणकीन झाली, मेल्यान मला काल आठवलं, त्यांना काल आणि आलं, आता काय माझ्या जगण्यात मजा आहे, येतेच त्यांच्या संगत. नवरा जळवतो ती आगी कवडी ती, आणि 2-4 बाया तिला माग वडी त्या, अशी दिल्ली करा बरं, जाळाजवळ न्यायची ना, अशी दिल्ली करायची. चिंगाट गरगाठील ती. कोण मारत कोणच्यासाठी महाराज? झाकली अय फक्त म्हणायला आहे. कोण करते? एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या, म्हणजे मरू नये, मरू द्या, त्याला 2 पोरं असावं गोजीरवाणी, आणि 2-4 दिवस व्हा बायको मरून आठवडाभर, आणि आपण त्याला भेटायला जावा, ते असं दारात बसलं राहतं. पोरं खेळा त्या अंगणात, आपण त्याच्याजवळ जायचं आणि त्याला म्हणायचं काय चालय, काय चालय? तो म्हणतो काय चालायचं? वाटोळं झालं परपंचाचं, जगण्यात मजा नाही राहिली. देवानं माल न्यायला लागत होत, तिला नव्हतं न्यायला लागत. बिगर बायकोचं जगण्यात मजा नाही. कसा आठवडा काढला माझं मला माहिती आहे. त्याला विचारायचं बायको बिकू करता का? छे 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 छे, मला काय करायचं बायको करून, पण यांनी कोणाला आई म्हणा. मग यांची आई त्याची मावशी होईन, कारण लबाड जनता आहे महाराज, लबाड लोक आहे हो. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटाच घरी आला, कार्यकर्तेच गायब. कार्यकर्ते दुसऱ्याचा गुलाल उधळून मोकळे, कष्टाचं चीज झालं, मुतले तिकडं. महाराज जी मंडळी गाथाटा काय पाण्यात होती तीच मंडळी वैकुंठ गमनाला होती, आणि जी खापर देऊ नका म्हणत होती तीच समाधीला रडायला होती. काय बोलायचं महाराज? तेच मोठ्यानं रडत होते ज्यांनी खापर द्यायची बंद केली. काय बोलायचं महाराज? म्हशीच्या येडग्याची तुलना लोकांनी ज्ञानोबाला शिकली हो. अहो समाज फक्त खिस्सा गरम आहे तवरच आहे. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तवर त्याचा मुक्काम पोत येते, दाना निघून गेलो त्याचा मुक्काम चुली ती. 20 वर्ष आपण पोरगी सांभाळली, पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही, सनाट निघती फुलाच्या गाडी ग, उलटी बापाला अशी हात करते, असेच हप्ते पेडा, तवर दुसरा हप्ता घेऊन येते. काय का आलंय? हो बारीक अभ्यास करणं महाराज, काही नाही महाराज. गाथ्यातलं एक एक वाक्य अनुभवाचं आहे. तुमचं काय मत आहे? तुकोबारायच्या जीवनात जेवढे अनुभव आले ना तेवढे बिचारीने जसेच्या तसे जगासाठी लिहून ठेवले. 42 वर्षात तुकाराम महाराज म्हणजे कधी रडलो नाही, पण जेव्हा गावातल्या लोकांकडे भिकच मागायची माझी पंचायत झाली तेव्हा बाकी डोळ्यात पाणी यायला लागलं. कोपला पाटील गावचे हे, आता काय बोलायचं आहे महाराज. तुकोबारायसारखे 400 एकर जमीन दान केली ती तुकोबारायन लोकांना. काय वाईट दिवस आणले महाराज लोकांनी, काय विचारायचं आहे महाराज. बायको गेली, पोरगं गेलं, अन्न पाण्या वाचून पोरगं गेलो, रडले नाही कधी. पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. पण ज्या दिवशी खडकावर बसून भजन केलं, गाथा जेव्हा पाण्यावर तरला आणि देव जेव्हा पाण्यात उभे राहिले तेव्हा तुकोबाराय रडले.
काय बोलायचं, प्रार्थनाच केली देवाकडे, श्री अनंता काय बोलायचं महाराज, काय अभंग तुकोबारायला नेऊन ठेवले. बस नको देवा, आता मी अवगुणी अन्यायी, मला यांच्यात राहायचं नाही रे बाबा. मी 42 वर्ष राहिलो, माझं मला माहिती. आता पाणी आलं डोळ्यातून आणि अभंगाची ओळ बाहेर पडली. आता दिसून हे जना ऐसे करीनार. काय महाराज भाषा आहे संतांची. मला राहायचं नाही, यांच्यात राहू नये, काही उपयोग नाही. अहो माझ्या बायकोलाच माझ्या संग यायचं नाही तर जगाचं काय घेऊन बसतं. माझी स्वतःची पत्नी सुद्धा माझ्याबरोबर वैकुंठाला यायला, गल्लीतल्या लोकांना आरुळी देऊन सांगितलं, अरे तुम्हाला देव न्यायला आलाय, तुम्ही चला. लोक म्हणली तुला नाही काम, तू हिंड. काय बोलायचंय मला. पण शेवटी एक ध्यानात ठेवा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माणसाला गाथा तारणार एवढं निश्चित. गाथ्यातला एक शब्द पाठ करा फक्त, काहीच नका करू. एक एक शब्द पाठ करा, करण्यासाठी कमावता तुम्ही. काय नाही फायदा महाराज, काही नाही. शेरपंजरी भीष्म पडला, कोणी सोडवला नाही महाराज. दशरथ पुत्र शोकाने मेला, त्याचा पोऱ्या देव होता, कोणी सोडवला नाही. पण बायको पळवणारा देवासमोर मेला, ह्याच्यापेक्षा काय कौतुक असावं महाराज. देवाची बायको पळवणारा रावण पण देवासमोर मेला, आणि देवाचा बाप बिन पाण्याचा पुत्र शोकाने मेला. काय तर रावणाचा अभ्यास आहे, पोथ्या वाचणार आणि उरफाटा केला महाराज. काय लोकांनी नुसतं सांगितलं सीता पळवली, असं बरळू नका काही. कीर्तनकारांनी ध्यानात ठेवायचं, कीर्तनकार सीता रावणाने पळवली हे कधी लोकांना सांगू नका. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे कोणाला सांगितल्याशिवाय रावणानं 3-3 वेळा सांगा. रावणानं आईसारखा विद्वान माणूस होता तो, जगातला पहिला भक्त आहे, शंकर प्रसन्न करणारा रावण, आणि मरताना हसणारा सुद्धा. रामाच्या हातानं मरणं म्हणजे तुम्ही काय भाग्य समाजा काय महाराज. 2-4 गोष्टी अशा झाल्या. जटायू रामाच्या मांडीवर मेला, काय भाग्यवान पक्षी असेल महाराज. रेडा किती भाग्यवान असेल, त्याच्या पाठीवर माऊलीचा हात गेला. अहो जिजाबाईचा पाय किती भाग्यवान असेल का, तो देवाने हातात धरला. आपल्या लोकांनी उरफाट्या पोथ्या वाचायच्या. रावणांशी त्या वाल्याचं तसंच केलं, म्हणले 7 रांजण बामणं मारली त्यानं. एवढी बामणं होती का इथं? 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्यानं आणली कुठून एवढी बामणं? बरं आणली तर आणली, बामणं डोंगराला गेलती का आला? तो काय माणसं गावात येऊन मारित होता का? असं नाही. त्याचे आध्यात्मिक शास्त्र पहा, ती गोष्ट आहे म्हणजे कथा आहे, पण ती आपल्या याच्यात सांगड घालायची. आणि वाल्यासारखा भाग्यवान दुसरा माणूस नाही का त्याला नारद भेटायला गेला. आणि रामाला सुद्धा त्यानं लिहिलेले शब्दाच्या पुढं जाता आलं नाही. फक्त वाल्यामध्ये एकच अवगुण होता, त्याला संगत वाईटाची होती. आणि एवढंच पाठ करा, मग त्यानं माणसं मारू दे. तुला काय, तुझ्या वाड्यातलं नाही ना हाणलं कोणी, मग गपचिप राय. काही लोकांनी कीर्तनात अर्धा तास रंगवायची. ती रावणाच्या झोपडीच्या बाहेर गेला, हातात कोटोरा होता, सीता बाहेर आली, पाय पुढं टाक म्हणली, उचलली, राहू दे. अरे तूही सीता 12वीच्या पेपरला गेली, अजून नाही आली, मग तो रावणाची निदान नेली तरी त्यानं. नाही अशा कथा नाही पाठ करायच्या. जगातल्या सगळ्या कथा कशाशी जुळवायच्या? याच्याशी जुळून देऊ का तुम्हाला? रावण एका मिनिटात. मी नावाच्या रावणानं सगळ्या इंद्रियाला कामाला लावलं, याला सीता पळवणं म्हणतात. आपल्याला मी नावाचा रावण आपल्या शरीरात आहे, आणि हे 10 इंद्रिय मी नावाच्या रावणाचं ऐकतात. माया नावाची सीता ताब्यात येत नाही, त्यामुळे भक्ती घडत नाही आणि सुख मिळत नाही. हीच सीता पळवली. हे जर असे पूर फटे पोथ्याने माझे याच्यात बसवा. आणि आज तुम्ही मी कशावर संपलोय? त्या बाबळीपासून या बाबळी पोत आपलंय. तू जाऊन दाखव, मग तू येईल, मी इकडली आखी किन पण तुझी जिरीन. सावध व्हा, नुसती कीर्तन ऐकू नका. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाया, आणि तुम्ही लागले जमिनी इकायला. सुधारायचं कोणी? आता माया पुढे बसले का? खरंय खरंय, पटलं आपल्याला, खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. हां, दिली ठोकून आमच्या, चालले घरी. अरे बदला बाबा हो, आणि हे बदलावाच लागेल, बदलावाच लागेल. काही नाही. म्हाताऱ्या माणसांना 2 वाक्य सांगतो. मरण्याच्या अगोदर 5-10 गुंठे जमीन आणि 5-10 हजार रुपये नावे ठेवून मारा. माझं ऐका, मला गाढव म्हणा. आणि एवढं जर माझं ऐकलं नाही तुम्ही, देवळात मराल, देवळात. आणि म्हातारा देवळात मेलो. सुनबाई म्हणली आमच्या मामजींना मोक्ष मिळाला. मामजी देवळात मेले.
हे फक्त मामजीला आणि मारुतीलाच माहिती बाई कसा मिळाला. नाही नाही, मरण्याच्या अगोदर म्हातारी माणसांना अजून एक सांगतो, झोपताना असं झोपत जा. आता याला मोकळं ठूत जाऊ नका, हा जाऊ शकतो. याला कापून नितीन पोरं कापून आणि डायरेक्ट त्याला ढग देतील. गट नंबर 13 उडत गेला म्हातारा. भयान प्रसंग आलाय महाराज, भयान. नाही आला? हां, भाषण करणारे लोक ठोकर ध्यानात ठेवा. 2 ठिकाणी भाषणं टाळीत जा, एक दहाव्यात आणि एक लग्नात. दहाव्यातलं भाषण शक्यतो टाळीत जा. लय वाईट बोला ते बसलेले लोक महाराज. तुम्हाला वाटतं आपण चांगलं भाषण करतोय? ची वाळूत बसेल मंडळी राहते ना, लई वाईट बोला त्या महाराज. आता काय सांग, तुम्ही बसते नसेल त्यांच्यात. मी कधी बसत, मला काय फेटा काढलं कोणी ओळखीत नाही टपक्यात. हां, मी कुठं दहाव्यात बसलो ना, खालची इतकी वाईट बोला त्यात, कारण त्यांना आपले सगळे लफडे माहीत. बरं, ती कचाकच घोडा लावतात खालून महाराज. दहाव्याच्या ठिकाणी एखाद्या जाणकार माणसानं 5 मिनटं बोलावं, सगळ्यांचं आभार मानावं आणि सोडून द्यावं. काय मत आहे तुमचं? बस, लग्नांमध्ये भाषणं करीत नका जाऊ. लगामा सगळं घोडा सोडतात खालून लोक, लगामसुद्धा काढते नाही वाड्यात. लई वाईट बोला त्या लोक, कारण लोक एक तर वैतागेल राहतात, गरमट मोकार, लग्न वेळेत नाही आणि भाषण करणारे काय टाळ्यावर नाही. लग्नातली भाषणं टाळी जा. इंदुरीकर गेल्या का लग्नाला, ते बसलं गर्दीत. इंदुरीकरला काय माहिती लफड्याचं लग्न आहे, पण त्या मांडवातली बोलत होती. चौजाऊन चौथावरला आणि गुलाबजांबू गाडी सुटला. इंदुरीकरला अंदाज आला लग्न का लफड्याचं आहे का. तेवढ्यात एक जणाने इंदुरीकरचंच नाव पुकारलं आशीर्वादाला. आता त्याला उठायची पाळी आली. आता लोक त्यालाही सोडी द्या का, हा लायकीचा उठला म्हणले आशीर्वादाला. याचा कावा लागू पडायचा, त्या पुरीला 2-3 महिना असेल. लई वाईट बोलत हे टाळी जा महाराज. हे बरं, हाताला चावू जायची लक्षणं नाही महाराज. बरं, लई वाईट बोलत आहे. बरं, जेव्हा ज्याला काहीतरी कळत आहे तो बोलला तर चला. अहो, ज्याला बायको ऐकत नाही हातानं चाव घालवायची का नाही. आपण बायको बोलायचं आणि त्यांनी गोळा लावायचा. म्हणजे कॉलेज सुटलं 2-4 कबरे बांड्या पुरी होते, शांबड्या बांगार केस कोणीकडं, इथल्या फटीत चमकी, आणि त्यांच्या मागे 2-4 सांड आले. वळू मिश्या काढेल, स्वच्छता असा घाण वास, बगलात गुचिड्या. आता चौकशी जाती माणसाची. पा ते पोरग त्या पोरीला पाहिलं, काय म्हणलं माहिती का, अरे चंद्र तर दिवसा उगला. म्हणजे ही पोरगी कशासारखी, चंद्रासारखी. ती काय म्हणली माहिती का, अरे चंद्र तर दिवसा उगला. ती पोर नंगाट होती, तिच्या पायी 2-4 पोरांनी कांद्याचं औषध गेलो. ती म्हणली पण घोबडाला दिवस दिसलं कसं. हातानं चव घालवायची लक्षण आहे काही. याला म्हणायचं घर जाळून कोळशाचं दुकान. काय याला चव घालायचं नाही. सावध राहा महाराज, काळ फार वाईट येणार. आता हे उगाच कीर्तन प्रवचन आहे ना, आमच्यासारख्याची कीर्तनं जाऊ द्या. मी मरल ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येऊन ही कीर्तनं थोडीशी सत्य, पण ती काळाची गरज. इथं थोडं आकळलं पाहिजे. आता ही कार्ती 10वी 12वीची फटकावली पाहिजेत. आता 6 तारखेला 12वीचे ओळू मोकळे होत्या. ही जरा कामाला लावा ना, यांना कांदे उपसायला लावा ना, जरा बारी द्यायला लावा ना. हे कवर बोंबलं दिंडायचं. 60-70 हजाराची गाडी याला पेपरला जायला. महाराज परदिवसपासून पेपर सुरू झाले. 12वीचे आज फिजिक्सचा पेपर आहे. आता बोलू नये, सरकार कटाळलं कॉफी करून म्हणजे बंद करण्यासाठी प्रयत्न करून. शिक्षकाची बी कॅपॅसिटी संपली. बाप कॉफ्या पुरवायला लागलेत पोरांना. कोणाला सुधारायचं मला सांगा. आता जो पोरगा बापाला कॉफी पुरवायला जातो तो बाप असू शकतो का त्या पोराचा? कसं शक्य? जो सक्का बाप आहे तो जवळ घेऊन पोऱ्या खान फाटीन. नालाय का, वर्षभर मी तुझी फी भरली, तुला 35 मार्क पाडत नाही, आपल्या घरात यायचं नाही नापास झालो. कॉफी करतो नालाय का तू? मी आयुष्यभर काबाड कष्ट केले बिचारा. माझे कांदे विकायला गेलो तर मी उपाशी उन्हात मार्केटमध्ये बसलो. नालाय का, तुझी फी भरून तुला मोठं केलं, तुला 35 मार्क पाडत नाही. टोणग्या, नापास झाल्यावर आपल्या घरात यायचं नाही, आजच यायचं नाही. फटकून टाकला पाहिजे पोऱ्या. 35 मार्क पाडव ना टोणक्या तुला. रिकाम्या जागा 5 मार्काला आहे, जोड्या 5 मार्काला आहे. एका वाक्यात उत्तर मग तू करीत काय होता वर्षभर? थोबाड भाई, ही सख्या बापाची लक्षणं आहेत.
फटकून टाकलं पाहिजे पोरग. पोरे म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घालायचे त्याचे. फार मी करील प्रयत्न परत. झटकून टाकला पाहिजे पोरे. हां पोहा आणि त्याला खतपाणी आहे ना इकून. हातेला इथलंय खताची मोठी गोण. ही म्हणती परीक्षेचा काळ आहे, त्याला बोल नका, तो काही करील. काय करेल तो? ए पप्याची आई, त्यानं काय करायचं ठुलंय. हां काय करेल तो? उलटा आईनं म्हणलं पाहिजे अभ्यास कर. आई म्हणती टेन्शन नका देऊ त्याला. मी हेच झालं, आठवड्यातून एकदा पोरगी जवळ घेतली पाहिजे, तिचं कानफाड फोडलं पाहिजे, आठवड्यातून एकदा मुलगी हल्लीत पाहिजे. काही नाही, सहज का होईना. आणि तिचं थोबाड फोडून टाकलं पाहिजे. तिचे हात तपासा, बांगडी नाही का ठेवून द्या 2-4 तिच्या. पुरी रविवारीच पोरगी शाळेत जाते आपली, म्हणजे दप्तर भरत आहे का शाळा. बरं तिला दप्तर नको. हां गुड्डी काय वागती काय आपली पोरगी, तिची केस तपासा, तिला जवळ घ्या, तिचं थोबाड फोडा, तिच्या मोबाईलचे रिंगटोन तपासा, व्हॉट्सअपचे मेसेज तपासा, तिला कोणाचा फोन येतो हे तपासा, ती कोणाशी किती टाईम बोलली हे तपासा, त्याचे व्हॉट्सअपचे मेसेज तपासा. मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नावं नसतात, दत्तू पाटील, भिका पाटील. नाही त्यांच्या त्या खुणा असतात. खुणा महत्त्वाचं असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्त्वाचा 2 स्टार, त्याच्याबरोबर पळून जायचं 3 स्टार. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जने सायलेंट असतो तो, फक्त कणवतो घरात. खर्र खर्र भर फटका धरून. याला कुठं तरी आवर घातला नाही तर गाव तिथं वृद्धाश्रम सुरू होईल. 70-70च्या बापाने पोरांना पाणी पाजलंय, वळगा सारंग धरू. आणि हीच खरी या परिवाराच्या दुःखद प्रसंगाला, बांगर परिवाराला शुभेच्छा. मला खुणायचं का नाही 1 वाजलाय. मला उभं राहिलो भांड राहत नाही मला. मग ह्या कुटुंबावर दुःखद प्रसंगाला जमलेली अतिष्ठमंत्री परवा, हा संसार वाया जाऊ देऊ नका. गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा. मी